नमस्कार, मी निकिता. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी. येत्या काही दिवसांमध्ये विमा क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं म्हणजेच इरडानं इलेक्ट्रॉनिक मार्केट प्लेस म्हणजेच विमा सुगम या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात एक मसुदा जारी केला आहे. येत्या जून महिन्यामध्ये विमा सुगम लॉन्च होऊ शकतो. विमा सुगम लॉन्च झाल्यानंतर नागरिकांना विविध विमा पॉलिसी घेण्याची गरज नाही. एकाच विमा पॉलिसीमध्ये सर्व प्रकारचे विमा कव्हर नागरिकांना मिळतील. विशेष म्हणजे इरडाकडून या सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. आता आहे तुमच्या फायद्याची बातमी. ICICI बँकेने मुदत ठेवी म्हणजेच FDच्या व्याज दरात बदल केलाय. आता वरिष्ठ नागरिकांना FDवर 8.5% व्याज मिळणार आहे, तर सामान्य नागरिकांना 7.2% व्याज मिळणार आहे. नवीन दर हे 2 कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवीसाठी आहेत. यासाठी FDमध्ये किमान 10,000 रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. विमा पॉलिसीचा फ्री लुक पिरियड 15 दिवसाऐवजी आता 30 दिवसांपर्यंत वाढवण्याचा इरडाचा प्रस्ताव आहे. विमा खरेदी केल्यानंतर ग्राहकांना विमा पॉलिसी पसंत न आल्यास एका ठराविक मुदतीमध्ये विमा परत करता येणार आहे. त्यालाच फ्री लुक पिरियड असं म्हणतात. 30 दिवस फ्री लुक पिरियड केल्यास ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. आता पाहूया म्युच्युअल फंड गुंतवणूक संदर्भातली महत्त्वाची बातमी. दिवसेंदिवस हायब्रिड म्युच्युअल फंडाची लोकप्रियता वाढत आहे. जानेवारी महिन्यामध्ये हायब्रिड फंडात 20,634 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. डिसेंबरपेक्षा जानेवारी महिन्यात हायब्रिड म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीमध्ये 37% वाढ झाली आहे. डेट फंडाच्या करासंदर्भात बदल झाल्यानंतर गुंतवणूकदार हायब्रिड म्युच्युअल फंडांना पसंती देताना दिसत आहेत. आता पाहूया बांधकाम क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची बातमी. नादारी आणि दिवाळखोरी संहिता कायद्यानुसार आता दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. भारतातील नादारी आणि दिवाळखोरी मंडळाने या संदर्भात दुरुस्ती केली आहे. या निर्णयाचं सर्व बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे एखाद्या गृहप्रकल्पाचं काम थांबलेलं असल्यास केवळ त्याच प्रकल्पाची दिवाळखोरी प्रक्रिया सुरू होऊन घर खरेदीदारांचे प्रश्न सुटणार आहेत. तसंच बिल्डरला देखील आपली इतर प्रकल्पामधील कामं सुरू ठेवता येणार आहेत. आता पाहूया कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील आता बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवली आहे. या निर्णयानंतर आता बांगलादेशमध्ये सुमारे 50,000 टनासह एकूण 3 लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला हिरवा कंदील मिळाला आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता कांदा निर्यात बंदी हटवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यामध्ये मदत होईल. देशाचा गळीत हंगामाचा उत्तरार्ध सुरू झालाय. साखर उत्पादनामध्ये एकूण 2.48% घट झाल्याची माहिती साखर कारखान्याची संघटना असलेल्या इस्माने दिली आहे. 15 फेब्रुवारी अखेर देशामध्ये 223 लाख टन साखरेची निर्मिती झाली आणि यावेळी देखील महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये आपली आघाडी कायम राखली आहे. राज्यामध्ये एकूण 79 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 68 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. तर या होत्या तुमच्या आणि आमच्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता इथेच थांबूयात. पाहत रहा मनी 9 मराठी.